नमस्कार. आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे रील्स बघत असतो. त्याच्यापैकी एक जो व्हिडिओ आहे तो माझ्या निदर्शनास आलेला आहे की मला वाटतं त्या व्हिडिओविषयी विशेष चर्चा झाली पाहिजे. तो व्हिडिओ असा की एक व्यक्ती असतो, तो इतरांना विचारतो की औरंगजेब के पिताजी कौन, उनके पिताजी कौन, उनके पिताजी कौन. आणि ही औरंगजेबची वंशावळी आहे ती सगळ्यांना माहिती असते, पण तो व्यक्ती दुसऱ्या कोणाला विचारतो किंवा त्याच व्यक्तीला विचारतो की प्रभू श्रीरामांचे वडील कोण, त्यांचे वडील कोण, त्यांचे वडील कोण. आणि ही वंशावळी जवळपास दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जाऊन किंवा प्रभू श्रीरामांचे वडील दशरथ त्यांचे वडील अज इथपर्यंत जाऊन थांबते आणि पुढे त्यांना माहिती नाही राहत. आणि मग ते सांगतात की तुम्हाला औरंगजेबची वंशावळी माहिती आहे पण प्रभू श्रीरामांची वंशावळी माहिती नाही. आणि या व्हिडिओमध्ये मला एक गोष्ट चुकीची वाटते की औरंगजेबचा जो टाईमलाईन आहे, औरंगजेबचा जो कालखंड आहे तो वेगळा आहे. प्रभू श्रीराम जेव्हा जन्माला आले होते ते कालखंड वेगळा आहे. आणि त्या व्यतिरिक्त औरंगजेब किती तुच्छ व्यक्ती आहे, त्या तुच्छ व्यक्तीची तुलना आपण इतक्या महान व्यक्तीशी जे देवाचा अवतार होते त्यांच्याशी करतो, हे मला चुकीचं वाटतं. जर तुम्हाला तुलना करायचीच असेल तर औरंगजेबची तुलना करायची तर औरंगजेबच्या समकालीन जे जे व्यक्ती होते तुम्ही त्यांच्याविषयी विचारा, त्यांच्या वंशावळीविषयी विचारा, तर ती गोष्ट योग्य आहे. तुम्ही औरंगजेबची तुलना करताना ते प्रभू श्रीरामांचा विषय घेतात, ही गोष्ट मला पूर्ण चुकीची वाटते. म्हणून हे रील्स बनवणाऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की कमीत कमी आपण ज्या व्यक्तीची तुलना करतो आहे त्या व्यक्तीच्या समकालीन जे जे महान राजे होऊन गेले त्यांच्याशी तुलना केली काही चुकीचं नाही. पण तुम्ही औरंगजेबचा कालखंड कोणता, प्रभू श्रीरामांचा कालखंड कोणता, आणि मला वाटतं इतक्या वेगवेगळ्या कालखंडात जन्मलेल्या व्यक्तींची तुलना करणं बरोबर नाही आहे. धन्यवाद.